राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना आणखी एक दणका। लाडक्या बहिणींना मिळणारी मोफत साडी बंद। वस्त्रोद्योग विभागाने काढला शासन निर्णय। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। सुनील तटकरेंचं वक्तव्य। केंद्रात फेरबदल झाल्यास देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात भाजपाचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो। खासदार संजय राऊतांचं भाकीत। पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। राजकारणात अशक्य शक्य झालंय म्हणत रवी राणांची भविष्यवाणी। भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसू शकतील। ठाकरेंनी प्रभू श्रीरामाचे विचार स्वीकारल्यानं अशक्यही शक्य होऊ शकतं। रवी राणांच्या भविष्यवाणीमुळे चर्चांना उधाण। मुंबईतील पवईमध्ये कारवर झाड कोसळलं। कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची बैठक। शिवसेना उबाटा आणि टीएमसी बंडखोरांमुळे वाढलंय एनडीएचं संख्याबळ। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। वांगचुक यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, तर उपोषण मागे घेण्यास सोनम यांचा नकार। हरियाणा जिंद स्टेशनवरून सुटली देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन। नरेंद्र मोदींनी हायड्रोजन ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा। संत तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीत संपन्न, तर माऊलींच्या पालखीचे तरळ गावामधून प्रस्थान। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिलाय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबियांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी ही योजना सुरू केली होती। आणि त्यानंतर आता ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आलेली आहे। वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय देखील काढलाय आणि योजना बंद झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या घटकांना दिलं जाणारं आर्थिक सहाय्य, प्रस्तावित योजनांचा आगामी आर्थिक भार आणि शासनाची इतर दायित्व या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांची साडी वाटप योजना कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे बंद पडली आहे। सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीच्या नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। ते मेड इन पाकिस्तान ब्युटी प्रोडक्ट्स प्रकरणात आता FDA ची एंट्री झालेली आहे। FDA कडून या सर्व ब्युटी प्रोडक्ट्सची तपासणी होणार आहे। प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी कोणकोणते घटक वापरण्यात आले आहेत याचा FDA कडून तपास केला जाणार आहे। विषारी पदार्थ वापरण्यात आले आहेत का याचाही तपास होणार आहे। संबंधित माल हा पाकिस्तानातून आला आहे का याचाही तपास सुरू झालेला आहे।
सर क्रॉफिट मार्केट परिसरामध्ये पाकिस्तानी काही क्रीम्स वगैरेवरती आपण छापा टाकलेला आहे. तर पाकिस्तानवरून या क्रीम येत होत्या का, नेमकी ही कारवाई काय आहे? MRA पोलीस स्टेशन अंतर्गत क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक गोडाऊनवर आम्ही गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला होता आणि त्या आधारे MRA पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये BNS चे कलम 123, 318(2) तसेच औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याचे कलम 18C, 27 तसेच विदेशी व्यापार अधिनियम याचे कलमांतर्गत गुन्हा MRA पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये टोटल एक 12 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून आम्ही जप्त केलेला आहे. या मुद्देमालमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी क्रीम्स, सोप, सिरम अशा प्रकारच्या वेगवेगळ्या. त्याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संकेत, खाद्यपदार्थानंतर FDAने आता ब्युटी प्रोडक्ट्सला टार्गेट केलेलं आहे, काय अधिकची अपडेट आहे? त्यापेक्षा आपण जर पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती MRA पोलीस स्टेशनने केलेली आहे आणि कुठे केली तर क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनीस चेंबर नावाची एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये एक गाळा आहे आणि त्या गाळ्यामध्ये खरं तर MRA पोलीस स्टेशनने ही कारवाई केलेली आहे. त्यांना एक माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी जवळपास 12 लाखांचा, आधी 4.5-5 लाखांचा, नंतर 7-7.25 लाखांचा माल जो आहे तो जप्त केलेला आहे. जो माल त्यांनी जप्त केला ही त्या मालाची खरं तर यादी आहे. जवळपास 30 विविध जे आहेत ते कन्साइनमेंट जे आहेत ते जप्त केले आहेत. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय ते ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. म्हणजेच एका क्रीमचं नाव आरजू ब्युटी क्रीम आहे, निसा ब्युटी क्रीम आहे, स्टिलमेन्स पेट्रोलियम जेली आहे, झलक किंवा फैजिया सिरम नावाच्या देखील या सगळ्या ज्या आहेत त्या क्रीम्स इथे आहेत. हे सगळे एकंदरीत काय तर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. हे 2 शीट्स आहेत कारण की 2 आरोपींकडून या ज्या क्रीम्स आहेत त्या जमा करण्यात आल्या. एका आरोपीकडून 7 लाखाचा माल तर दुसऱ्या आरोपीकडून जवळपास 4.5 लाखांचा माल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये इशू काय? इशू आता याच्यामध्ये आहे की या जितक्या क्रीम्स आहेत किंवा सिरम आहे किंवा हे प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्ट्सवरती मेड इन पाकिस्तानचा स्टॅम्प होता. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानासोबत ट्रेड जो आहे भारताचा संपूर्ण बंद आहे. त्याच्यामुळे नेमकं या क्रीम्स आल्या कुठून याचा तपास आता जे आहे ते पोलीस करतायत. पाकिस्तानातून आल्या का, पाकिस्तानातून जर आल्या असतील तर कोणत्या मार्गाने आल्या त्या याचा तपास सुरू आहे. जर पाकिस्तानातून आल्या नसतील आणि भारतातच जर अशा क्रीम्स बनवण्यात आल्या असतील आणि त्याच्यावरती मेड इन पाकिस्तानचा स्टॅम्प लावला असेल तर ते नेमकं कशासाठी सुरू आहे याचा देखील तपास आता पोलीस घेतात. खरं तर हे जे गोडाऊन होतं तिथून पोलिसांना आता अशी माहिती मिळाली की एक पायधुणीमध्ये एक मोठं गोडाऊन आहे आणि तिथून हा माल जो आहे तो मागवण्यात आला होता. तर सध्या त्या अनुषंगाने तपास सुरू आहे की नेमकं हा माल आला कुठून आहे आणि हा फक्त इतकाच माल आला की याच्यासोबत आणखी काही आलेलं आहे हे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे FDA आता या संपूर्ण मालाची जी आहे ती हा माल ताब्यात घेणार आहे कारण की याच्यामध्ये काही विषारी घटक आहेत का, कारण की हा माल किंवा ब्युटी प्रोडक्ट जे असतात ते मल्टिपल इन्ग्रेडियंट्सपासून ब्युटी प्रोडक्ट्स बनतात. त्याच्यामुळे काही विषारी घटक आहेत का ते शोधण्यासाठी आता FDA या मालाचा जो आहे तो ताबा किंवा किमान सॅम्पल तरी आज MRA पोलिसांच्या ताब्यातून निश्चितच घेणार आहेत. संकेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की FDA आता काय ऍक्शन घेते. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.